विजय शिवतारे यांचे बंड थंड झालेले आहे। विजय शिवतारे यांनी लोकसभेतून माघार घेतलेली आहे। सासवड येथील कार्यकर्त्यांबरोबरची बैठक संपली आहे। एकमुखाने महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी विजय शिवतारे यांना बोलावून घेतले होते। देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती। त्यानंतर आता शिवतारे यांनी माघार घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरणार अशी भूमिका घेतली होती। बारामतीतून निवडणूक लढणार म्हणजे लढणार या भूमिकेवर शिवतारे ठाम होते। याच्यात सामील होते। काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे। मी ठरवलं होतं ते करायचं, परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे ओळखी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे, मी ऐकतच नाही। त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा, पण तरी मी निघून आलो। आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते 26 तारखेला मला आला। बापू, मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे, महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे। सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे, यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही। हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते, एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात, पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल। आणि म्हणून निव्वळ आणि निव्वळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोहिजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो। मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते, मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले। बट ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय, आपल्या सगळ्यांचा तो हिताच आहे। आणि म्हणून मग 27-28 तारखेला रात्री 11 ते 2 3 तास मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली। मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं, नंतर माझंही म्हणणं मान की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्हली बोलणार नाही, पण मला शारीरिक त्रास जो झाला, मला आणखी अडचणी झाल्या, माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, माझ्या लोकांचं नुकसान झालं। 5 वर्ष माझा गुंजवणीचा प्रकल्प रखडला, विमानतळ रखडलं, राष्ट्रीय बाजार रखडला। हे जर मी आमदार असतो तर आता इतक्या दुष्काळामध्ये पूर्ण पाणी फिरलेलं असतं, कारण लार्सन टुब्रोला मी 3 वर्षाचा पिरियड एक्झिक्युशनसाठी दिला होता, लेंग पाईपलाईन पूर्ण करायला, आणि 2 वर्ष ते चालवून दाखवण्यासाठी होतं। 5ही वर्ष संपत आले आहेत। जर मी आमदार असतो तर कदाचित पाठी लागून हे झालं असतं। नाही झालं काय हरकत नाही, कोणाला दोष देण्याचं कारण नाही। पण आता जेव्हा मी सगळ्यांचं त्यांचं ऐकून घेतल्यानंतर 1 तासानंतर मी ज्या माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या, शेवटी आमच्यासारखी मंडळी राजकारणात काय स्वार्थाच्या पलीकडे अब्जो रुपयांचे व्यवसाय करून निव्वळ डेडिकेशन, समर्पित आयुष्य, मी देवळात बोललो होतो की इथून पुढचं माझं आयुष्य हे पूर्णपणे राज्यासाठी, मतदारसंघासाठी, लोकांसाठी समर्पित आहे, कसलेही हँकीपेंकी नाही। आणि म्हणून मग याच्यामधून एक चांगल्या प्रकारचं जर गोष्ट घडली, हा पुरंदरचा तह जसा इतिहासात आहे तसा हा जर तह झाला तर त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी जर अचीव्ह झाल्या तर त्याचा आनंद आहे। शेवटी राजकारण आम्ही कशासाठी, लोकांच्याच हितासाठी करत असतो। आणि म्हणून महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरचं गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलेलं आहे। 1307 कोटीची लार्सन टुब्रोला पाईपलाईनची ऑर्डर दिलेली आहे। आज 4 वर्षे डिले झाल्यामुळे त्याची किंमत वाढलेली आहे। त्याचप्रमाणे वाजेघर, वांगणे आणि शिवगंगा खोरत या 3 उपसा सिंचन योजना भोरच्या माझ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे। मी मंत्री असताना त्या मंजूर केल्या होत्या, पण पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सुद्धा त्या मंजूर झाल्या होत्या। पुढे त्याचा फॉलोअप झाला नाही, शेतकऱ्यांची आंदोलनं झाली आणि ते काम ठप्प आहे।
कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या पिरियडमध्ये या योजनांचं संपूर्ण पेपरवर्क पूर्ण करून आचारसंहिता संपल्याबरोबर गुंजवणीच्या पाईपलाईनच्या वाढीव खर्चासह 3 या उपसा सिंचन योजना या प्रकल्पाने टाकून 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला देऊन त्वरित पाईपलाईनचं काम एकदा त्यांच्या मंजुऱ्या झाल्या, काम सुरू झालं, पंपिंगचं स्टेशनचं वगैरे काही अडचणी नाही. त्यामुळे निश्चितपणे त्या पाईपलाईनचं काम सुरू होईल. याच्यात आणखी एक चूक नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळात झाली होती. मूळ जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन पुरंदरमध्ये वाल्याच्या 12 वाड्यामधून राखेपर्यंत जात होती. ती पाईपलाईन पाणी कुठेही एका समपातळीत येते म्हणून त्यांनी खर्च कमी करण्यासाठी म्हणा किंवा आणखी कोणाच्या फायद्यासाठी म्हणा ती खालून घेऊन गेले होते जेऊर आणि माणकीमधून. त्याच्यामुळे लोकांना हा डाऊट होता की जेव्हा कधी अडचणी असतील, पाऊस नसेल, ह्या जर लाईन वरून जर मोठ्या असतील तर मोठ्या वॉल खोलल्याबरोबर खाली सगळी शेततळी वगैरे जी काय ओढे नाले भरले जातील. त्यामुळे त्याला देखील मंजुरी द्यावी आणि म्हणून त्याच्या सकट मला वाटतं 102 कोटी साधारणतः पाईपलाईन वरून घेतल्यामुळे वाढत आहेत. अशी एकूण 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर हे काम सुरू व्हावं. हे प्रश्न मिटले. 3 शिवगंगा खोरा आणि वाजेघर वाघणीचं तर ताबडतोब काम सुरू होत आहे. 2 वर्षाच्या आत 2-2 किलोमीटरवर संपूर्ण यंत्रसामुग्री टाकून 2 वर्षाच्या आत पाणी कुठच्याही परिस्थितीत पुरंदरला आलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केली. त्यांना तिघांनी मंजुरी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भामध्ये कुठचंही भूसंपादन नाही, कंपल्सरी भूसंपादन नाही, स्वेच्छा खरेदीने शेतकऱ्यांना जो रेट द्यायचा आहे. जसं आता आमचा पालखी मार्ग गेला, अगदी भर पिकातून गेला, पण लोकांना चांगले पैसे मिळाले, एकाने अडचण केली नाही, खोटात गेला नाही. सर्व लोकांनी पालखी मार्गाला जागा स्वेच्छेने सर्व शेतकऱ्यांनी दिली. तशा प्रकारे स्वेच्छा खरेदीने जर लोकांना जमीन द्यायची असेल तर स्वेच्छा खरेदीचा रेट जाहीर करा, पैशांची तरतूद करा. कारण एकदा स्वेच्छा खरेदीला 100 लोक आले आणि जर पैसे द्यायला नसतील तर अडचण होईल. तुम्ही निदान 1000-2000 कोटीची व्यवस्था करून स्वेच्छा खरेदी जाहीर करा. ज्यांना द्यायचं असेल, जर नाही शेतकऱ्यांनी दिली मग काही प्रश्न नाही, कोणालाही फोर्स केला जाणार नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळ या बाबतीत मार्गी लागलं पाहिजे. हा देखील दुसरा एक प्रकल्प मी त्यांना सांगितला. दिवे येथे 200 एकरवर राष्ट्रीय बाजार याचं मी नियोजन केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी मंजुरी दिली होती. विभागीय आयुक्त आणि मार्केट समितीचे त्यावेळेचे प्रशासक देशमुख या सर्वांनी तो प्रकल्प बनवला होता, प्रस्ताव बनवला होता. कलेक्टरांच्या मंजुरी झाल्या होत्या. सरकार बदलल्यानंतर तो थंड बस्त्यात गेला होता. तो परत हे करून 200 एकर फुकटची जागा आहे, गायरांची जागा आहे. पण शेतकऱ्यांना माझ्या पूर्णपणे इथे जर मार्केट झालं तर आज कुठे इकडे बसतायत, तिकडे बसतायत, तिकडे बसतायत. संपूर्ण पुणे जिल्ह्यातले सगळे मोठे शेतकरी त्यांच्यासाठीची एक महत्वाची ही योजना होईल आणि शेतकऱ्यांना भाव देखील चांगला मिळण्यासाठीची मदत होईल. त्यामुळे गायरांची जमीन आहे, फक्त मंजुरी करून बांधकामासाठी पैसे द्यायचे तो बाजार करावा, त्याला देखील त्यांनी मान्यता दिलेली. फुरसुंगी आणि देवाची उरुळी नगरपालिका अंतिम शासन निर्णय. आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये जेव्हा ही गावं नवीन समाविष्ट झाली होती 12 पट टॅक्स आला होता. 5 रुपये स्क्वेअर फीट